कार्यकर्त्यांनी समोर या. इकडं ताई सगळे इकडं बघा. आणि काही घोषणा द्या. आचार्य गुरुजी संपादन दलाचे पदाधिकारी त्यांच्या समोर पाठवा. 4-5 जरा थोडा प्लीज जरा पाठी पाठी घेतली की तुम्ही पाठीमागे कार्यकर्ते उभे आहेत त्यांनी समोर या. लाईट सारखी हे कुठला आहे वापरता तुम्ही? साधा कॅमेरा हे वापरता. रस्ता मागे थोडेसे मागे सरका. पगाराला सांगतो मी. विनंती करतो तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर गुरुजी असे मला पण तथागत भगवान बुद्धांचा. तथागत भगवान बुद्धांचा. परमपूज्य मुंबई अध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष पुष्पपूजन करण्यात आले. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अनागरिक धम्मपालांचा. अनागरिक धम्मपालांचा. रामस्वामी पेरियर यांचा. रामस्वामी पेरियर यांचा. भैयासाहेब आंबेडकरांचा. भैयासाहेब आंबेडकरांचा. भिक्खू संघाचा. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा. समता सैनिक दलाचा. काही जण जे खाली बसलेले जे उभे समोर त्यांनी मागे उभे राहा. त्यांच्या समोर उभे आहेत. मागे उभे राहा. खाली आलो त्यांच्या पाठीमागं उभा राहायचं असलं तर हा बसायचं बसून घ्या. बोलताना लागेल.
या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे, सर्वांना विनंती आहे, सर्वांना विनंती आहे, आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करत आहोत. समता सैनिक दलानं आपल्याला माहिती आहे सावधान पोझिशन मध्ये उभं राहायचंय. बाकीच्या लोकांनी हात जोडून त्रिशरणाचं पंचशील ग्रहण करायचंय. पंचशीलच्या सोबत त्रिशरण पंचशील आपण ग्रहण करणार आहोत. सर्वांनी हात जोडा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमर्चपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय संविधान. आपण आता क्रांतीच्या घोषणा देणार आहोत. सर्वांनी वरती फलक धरायचे. मी भिकाजी कांबळेंना विनंती करेन की ते या ठिकाणी येऊन ज्या घोषणा आहेत त्या घोषणा देतील. एकोणपन्नासचा कायदा, BT ऍक्ट 1949चा कायदा. जग में बुद्ध का नाम है, जग में बुद्ध का नाम है, जग में बुद्ध का नाम है. बुद्ध धम्म की क्या पहचान, बौद्ध धम्म की क्या पहचान, बौद्ध धम्म की क्या पहचान. बुद्ध गया महाबोधि महाविहार मुक्त, बुद्ध गया महाबोधि विहार मुक्त, बुद्ध गया महाबोधि महाविहार. महाविहार हमारा राज तुम्हारा, महाविहार हमारा, महाविहार हमारा राज तुम्हारा, महाविहार हमारा राज तुम्हारा. महाबोधि विहार पांडे पुजारी मुक्त, महाबोधि महाविहार पांडे पुजारी मुक्त, महाबोधि महाविहार पांडे पुजारी मुक्त, महाबोधि विहार ब्राह्मण मुक्त, महाबोधि विहार ब्राह्मण मुक्त, महाबोधि विहार ब्राह्मण मुक्त. महू जन्मभूमी बौद्धांच्या ताब्यात, महू जन्मभूमी बौद्धांच्या ताब्यात, महू
जन्मभूमी बौद्धांच्या ताब्यात, नागपूरची दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात, नागपूरची दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात, नागपूरची दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात, महाबोधी महाविहार मुक्त करा, मुक्त करा, महाबोधी महाविहार, महाबोधी महाविहार, महाबोधी महाविहार, बौद्धांची धरोहर वापस करा, वापस करा, बौद्धांची धरोहर वापस करा, वापस करा, बुद्धगया टेम्पल एक्ट रद्द कायदा, बुद्धगया टेम्पल एक्ट रद्द झालाच पाहिजे, बुद्धगया टेम्पल एक्ट रद्द झालाच पाहिजे, बुद्ध धम्म की क्या पहचान, बुद्ध धम्म की क्या पहचान, बुद्ध धम्म की क्या पहचान, महाविहार हमारा लूट तुम्हारी, महाविहार हमारा लूट तुम्हारी, महाविहार हमारा लूट तुम्हारी, खाली करो, खाली करो, हमारा महाबोधि विहार खाली करो, 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 बौद्धांची विरासत मुक्त करा, बौद्धांची विरासत मुक्त करा, मुक्त करा. आज सगळ्यांनी वरती करायचे ध्वज, सगळ्या वरती करायचे. बौद्धांची विरासत मुक्त करा, मुक्त करा, बौद्धांची विरासत मुक्त करा, मुक्त करा, पीटी एक्ट कायदा रद्द करा, रद्द करा, पीटी एक्ट कायदा रद्द करा, रद्द करा, दीक्षाभूमीवरील अतिक्रमण बंद करा, बंद करा, दीक्षाभूमीवरील अतिक्रमण बंद करा, बंद करा, भीमराव साहेब आंबेडकर आगे बढ़ो, भीमराव साहेब आंबेडकर आगे बढ़ो, भीमराव साहेब आंबेडकर आगे बढ़ो. क्रांतीचे प्रवक्ते आदरणीय पूज्यमंत्री दिवंगत अनावित समर्पण ही रामस्वामी पेरी यांचे वैचारिक क्रांतीचे जनक आहे. सूर्यपुत्र बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीच्या क्रांतीचे जनक आहेत आणि या महापुरुषांच्या जयंती आणि स्मृती दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेनं भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी जाहीर केलेले. थोड्याच वेळामध्ये भीमराव साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहे. आपण शांततेचं सहकार्य द्यायचं. अगदी 2-2 मिनिटांमध्ये या ठिकाणी क्रांतीप्रवण मार्गदर्शन जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी करतील. त्यांना मी विनंती करतो, रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुशील वाघमारे यांनी येऊन या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये मार्गदर्शन करायचंय. बाकी जिल्हा अध्यक्षांनी इकडे येऊन थांबायचंय. दोनचे पण आंदोलनाचा भूमिका अध्यक्षांना निवाडवंदन करून सन्मान्य विचार मंच यांना सुद्धा त्यागाचा आणि मानाचा जय भीम. बंधूंनो, खऱ्या अर्थानं देशभरामध्ये चाललेलं महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मगाव महू इथं होणारं अतिक्रमण आणि दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी होणारं अतिक्रमण, या सर्व अतिक्रमणांमध्ये देशभरामध्ये खऱ्या अर्थानं जर पहिल्यांदा आवाज उठवणारी एकमेव मातृसंस्था या भारतभूमीमध्ये आहे आणि ती म्हणजे तुमची आमची सर्वांची मातृसंस्था ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे. आणि म्हणून एक धार्मिक कार्य करत असताना, धम्म चळवळ गतिमान करत असताना बंधू आणि भगिनींनो, या आंदोलनाच्या निमित्तानं मी आपल्याला जाहीर आवाहन करेन की या धम्म चळवळीच्या माध्यमातून देशामध्ये प्रत्येक धर्म आपापली स्वतंत्रता, आपापली जी सांस्कृतिक वारसा आहे हा वारसा जतन करण्याचं काम करत असताना संविधानाने तुम्हाला आम्हाला अधिकार दिलेला आहे. हा सांस्कृतिक वारसा
जतन करण्याचं काम तुम्ही आम्ही सुद्धा तेवढ्या डोलानं आणि मानानं केलं पाहिजे. आणि म्हणून आज देशभरामध्ये संपूर्ण तरुणांचं आशासन असलेलं, संपूर्ण संत सैनिक दलाचं आशासन असलेलं आता डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या धर्मकार्याला पंचामृत करून उपस्थित केंद्र, महाराष्ट्र आणि मुंबई आणि सर्वच या ठिकाणी शाखामधून जिल्ह्यामध्ये आले सर्व धम्मा बांधव सर्वांना जय भीम, जय भीम, जय भीम. या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला या ठिकाणी आम्ही इशारा देत आहोत. या ठिकाणी महाबोधी विहार जे आहे हे बौद्धांच्या ताब्यात यायला पाहिजे आणि जर बौद्धांच्या ताब्यात दिलाच नाही तर हा बौद्ध समाज रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही आम्ही इशारा देत आहोत. कारण अनेक वर्षापासून या ठिकाणी महाबोधी विहार हे सम्राट अशोक राजाने या ठिकाणी उभं केलेलं आहे. जर या ठिकाणी असणारी बाबरी मशीद तोडून या ठिकाणी जर त्या ठिकाणी जर या ठिकाणी जर आवाज गेला, आवाज तो घ्या माईक बदला. कायदा चेंज करू शकतात आणि त्या ठिकाणी राम मंदिर बांधू शकतात. तर हजारो वर्षापासून असणारा या ठिकाणी महाबोधी विहार याचा ऍक्ट 1994 रद्द करावा आणि महाबोधी विहार हा बौद्धांच्या ताब्यात द्यावा. आणि असं झालं नाही तर ही बौद्ध जनता भारतातली आपल्याला रोडवर फिरायला देणार नाही असं या ठिकाणी असणारा राष्ट्रपती पंतप्रधानांना आव्हान आहे. कारण थोडं तर या ठिकाणी भान असायला पाहिजे की हा असणारा जे राष्ट्र आहे हे बौद्धांचं राष्ट्र आहे, हे बौद्धांचं राष्ट्र आहे. बौद्ध राष्ट्र आहे. भारतातले असणारे सर्व राष्ट्र ही बौद्ध आहेत. आणि असं असताना सुद्धा इथलं महाराष्ट्र सरकार असेल, या भारतातल्या असणारे या ठिकाणी सरकार असेल, या सरकारांना अजून एक जाग येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी माझं आव्हान आहे, जर आपण या ठिकाणी आमचा अंत पाहू नका. जर आपण अंत या ठिकाणी पाहिला तर इथला संत सैनिक दल आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे. या ठिकाणी जो भगवान बुद्धांचा जो अनुयायी आहे, अजूनही आम्ही शांततेने चाललेलो आहोत, अजूनही आम्ही शांततेने चाललेलो आहोत. जर इथला पंतप्रधान आणि राष्ट्रपती आणि या सरकारने जर याची पूर्णपणे खबरदारी घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरून उद्या होणाऱ्या गोष्टीला परिणाम आणि याला जबाबदार इथलं सरकार असेल, इथलं महाराष्ट्र सरकार, इथलं भारत सरकार असेल असं मी या ठिकाणी पूर्व मुंबई जिल्हा भारतीय सभेच्या वतीने वचनबद्ध होतो आणि पूर्णपणे आंबेडकरी घराण्याच्या आम्ही पाठीशी आहोत हा इशारा देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर करतो वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष आमचे सचिन आहेरे सर यांनी या ठिकाणी आंदोलनाची भूमिका मांडायचे. सचिन आहेरे, चेतन आहेरे प्रमोद पगार सर्व महापुरुषांना मामातांना त्रिवार वंदन करतो. सन्माननीय विचारपीठ आणि आजच्या या जन आक्रोश आंदोलनाला उपस्थित, या ऐतिहासिक आंदोलनाला उपस्थित सर्व धम्म बांधव भगिनी सविनय जय भीम. गुरुजी आपण 2 मिनिटं दिलं, मला 1 मिनिटं थोडं जास्त द्या. ओके. मी 3 मिनिटांमध्ये माझी भूमिका मांडतो. डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने 26 जानेवारी पासून आम्ही बौद्ध समाज दौरा हा पूर्ण 4 महिने कंप्लीट केला. संवाद दौरा खूप मोठं सहकार्य भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यावेळेस मिळालं आणि बौद्धांची भूमिका, बौद्धांचे प्रश्न, सामाजिक, आर्थिक, राजनीतिक प्रश्न तिथून उपस्थित झाले. त्याच वेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसवर एक मोर्चा काढण्यात आला होता. अगदी दुपारी महाबोधी महाविहार मुक्तीसाठीच तो मोर्चा होता आणि दुपारी 2 वाजता अगदी उन्हामध्ये भीमराव आंबेडकर साहेब चालत त्या मोर्चामध्ये होते. म्हणजे रस्त्याची लढाई तर ऑलरेडी सुरू त्या दिवशी झालेली आहे. इतकंच नाही तर जेव्हापासून बुद्धगया इथे आंदोलन सुरू आहे 2 वेळा डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब तिथे गेले होते. बाळासाहेब आंबेडकरांनी तिथे फेरी मारली आणि सुजात आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये
मुंबईतील आम्ही वंचित बहुजन आघाडीचे 300 कार्यकर्ते बोधगया इथे गेलो होतो. तिथे मी थोडक्यात तिथली जे मला इन्स्पिरेशन टच जे मिळालं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक वेगळ्याच प्रकारची पॉवर तिथे आहे. मग प्रस्थापित पक्षाचे नेते जेव्हा तिथे जातात ते त्याच्यावर का बोलत नाहीत ते इतके इन्सिडेंट झालेले आहेत पण त्याच्यावर कुठलीच भाष्य त्यांनी केलेला नाहीये. ही एक शोकांतिका आपण समजून घेतली पाहिजे. मग ते नरेंद्र मोदी असो किंवा राहुल गांधी असो ते बौद्धगया मंदिरमध्ये जातात पण बाजूला भिक्षुगण बसलेला आहे. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी त्यांना ते भेट देत नाही. पण वारंवार तिथे काय चाललंय याची विचारणा डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने त्यांचा आढावा घेतला जातो. इतकंच नाही की जेव्हा ते बंतेजी एअरपोर्टवरून डायरेक्ट राजगृहावर येतात, चहा पान करतात आणि विचारतात डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आप कहा हो. त्यांनी फोनवर सांगितलं मैं बाहर हूं तो आपको थोड़ा लड़ाई ये तो लड़ी रहे लेकिन आपकी जरूरत हमके कोर्ट की लड़ाई में भी है. म्हणजे या उपस्थित सर्व समूहाला माझं इतकं सांगणं आहे की वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश या संपूर्ण महाबोधी महाविहार नागपूर दीक्षाभूमी या सर्व आंदोलनामध्ये मुंबई प्रदेशचा पाठिंबा आहे. भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी नेहमीच मुंबईमध्ये संगती काम करते आणि भविष्यामध्ये हे प्रश्न सोडवण्यासाठी जेव्हा जेव्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आवाज येईल, गुरुजी हम साथ में खड़े रहकर ये लड़ाई लड़ेंगे. बाळासाहेब आंबेडकरांनी एक मेसेज पाठवलाय तो माझ्या शेवटच्या मिनिटांमध्ये वाचतो. महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे. गुरुजी नाश्ता नाही केला वाटतं. मंत्रालयापर्यंत हा आवाज गेला पाहिजे ना. महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे. अरे कोण म्हणतोय देणार नाही. शब्दे बाळासाहेब संघर्ष करो. डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब संघर्ष करो. आणि विचार मंचकावर बसलेल्या सर्व मान्यवर आणि आजच्या मोर्चासाठी उपस्थित सर्व कार्यकर्ते मान्यवरांना सगळे जय भीम. अधिकाराने आम्ही जर बौद्ध आहोत तर भारतीय बौद्ध महासभा आमची मातृसंस्था आहे आणि या मातृसंस्थेच्या माध्यमातून केंद्रीय कार्यकारिणीने हा जे आंदोलन आणि कायदेशीर जी लढाई चालू ठेवलेली आहे त्यासाठी प्रथम त्यांना मी धन्यवाद देतो सर. आणि हे जी बौद्धांची धरोहर आहे, जी विहार आहेत ती लक्षपूर्वक राज्यकारणी दुर्लक्षित करतात. तर त्यासाठी वेळोवेळी जेव्हा पण केंद्राचा आदेश असेल आणि आमचा अधिकार आम्हाला घेण्यासाठी आम्ही सदैव असेच उपस्थित राहू. सर्वांना हे आंदोलनाच्या शुभेच्छा देतो. जय भीम. पूर्व मुंबई जिल्हा झोन क्रमांक अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा आपण या आंदोलनासाठी इथं आज उपस्थित आहे. या आंदोलनाचं सरकारला आपल्याला एक ठामपणे आपल्याला त्याला दाखवायचं आहे की आपण भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि हा बौद्ध समाज काय आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. याच्यावर या सरकारने लक्ष घातलं पाहिजे, केंद्राने लक्ष घातलं पाहिजे की आपण या समाजावर या महाबोधी विहार मऊगावचं आपलं बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी दीक्षाभूमी ही बौद्धांच्या ताब्यात दिली पाहिजे. हे षडयंत्र आपलं मनोवादनीय षडयंत्र खाली घेतलं पाहिजे एवढंच बोलते. आणि आज माझ्या पूर्व मुंबई जिल्हा झोन क्रमांक 5 मधून जवळजवळ 1000 ते 500च्या संख्येने लोक उपस्थित आहे. एवढंच बोलते. नमो बुद्धाय. जय. आवाज जाऊ द्या तिथपर्यंत तुमचा.
सर्वांना पुनश्च सविनय जय भीम. आदर्शांना वंदन करतो आणि धम्मपीठावरती पूजनीय बनते आणि मान्यवर या सर्वांना सविनय जय भीम व्यक्त करतो. संस्थेने आपल्याला आदेश केलेला आहे आणि त्या आदेशाचं पालन करून आपण इथपर्यंत सर्व पोहोचलेलो आहोत. मी रायगड दक्षिणच्या वतीनं या ठिकाणी 2 टेम्पो ट्रॅव्हल्स आणि 5 गाड्या अशा एकूण 7 गाड्यांवरून 500 धम्म बांधव या ठिकाणी घेऊन यायचा प्रयत्न केला 2 दिवसामध्ये. याचं कारण एवढंच आहे जर मस्जिद मुस्लिमांच्या ताब्यात असू शकते, जर त्यांचं ख्रिश्चनांच्या दुरोगा ताब्यात असू शकतो, तो बौद्धांच्या ताब्यात त्यांचं महाबोधी विहार का नसू शकतं? तर ते झाल्यासाठी आपल्याला ही तर एक झाकी आहे, अहो कचरा काशी बाकी है. सरकारने लक्षात ठेवा आणि हे लवकरात लवकर होणार. कारण आपण सर्वांनी आशा करूया, कारण हे देण्याचा अधिकार हा जस्टिसच्या हातात असतो आणि सुप्रीम कोर्टाचे जस्टिस कोण आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यांना माझी विनंती आहे, सर्व बौद्ध अनुयायांच्या वतीनं विनंती आहे की हा कायदा लवकरात लवकर तुम्ही रद्द करा आणि हे जे बुद्ध विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात करा. बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो सर. विमलानंद कांबळे 1 मिनिटामध्ये बोला. आणि यानंतर मुंबई प्रदेशच्या अध्यक्षा चंदाताई कासरे. जय भीम सर्वांना. आदर्शांना वंदन. भिक्षू संघ या सर्वांना माझं वंदन, पंचांग प्रणाम. आणि सर्व आमचे आदर्श माननीय सर्व पदाधिकारी यांना सर्वांना सवनीय जय भीम. आणि उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी, समता सैनिक, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक या सर्वांना माझा सवनीय जय भीम. ठाणे महानगर थ्रू आम्ही आलेलो आहोत आणि हे भारतीय बौद्ध महासभेच्या तर्फे आपलं आंदोलन आहे. हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बौद्धांची अस्मिता असलेलं एकच विहाराचं आपल्या जगामध्ये प्रसिद्ध असणार आहे, ते आजही आपल्या ताब्यात नाही. त्याची अस्मिता आपल्याकडे पूर्ण यायला पाहिजे आणि त्यासाठी आपण आपला लढा देऊन आम्ही यासाठी उपकृत होत आहोत. या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल आणि पुढील जे काय असेल ते आम्ही त्यासाठी लढायला तयार आहोत. इतकं करून मी बोलतो. जय भीम सर्वांना. जय भीम. चंदाताई कासरे, मुंबई प्रदेशच्या महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षा चंदाताई कासरे. जय भीम सर्वांना. आदर्शांना वंदन. आज आपण सर्वजणांच्या आज आंदोलनासाठी उपस्थित आहोत. आज आपल्या सर्वांनाच माहित आहे आज सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिवस आहे. तसेच ज्यांनी या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे जवळजवळ 134 वर्षापासून, ते आदरणीय अनागरिक धम्मपाल यांची जयंती आहे आणि पेरियर स्वामी यांची सुद्धा जयंती आहे. या तिन्ही गोष्टींचा औचित्य साधून आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी आज या जन आंदोलनाचे जे आज संघ पुकारलेला आहे त्यानिमित्त आपण सर्वजण उपस्थित आहोत. आणि आजपासून आपल्याला रस्त्यावरची जी लढाई आहे ती कायम अशी चालू ठेवायची आहे. कारण त्याशिवाय आपलं जे महाबोधी विहार आहेत, आपली जी महू ही जन्मभूमी आहे ती आपल्याला आपल्या ताब्यात मिळणार नाही. आणि ही जर का आपल्या ताब्यात मिळणार नाही, जोपर्यंत ही आपल्याला ताब्यात मिळणार नाही तोपर्यंत आपण शासनाला हादरवून सोडायचं आहे. आणि शेवटी त्यांना आपण आपलं जे महाबोधी विहार आहे ते आपण ताब्यात घेतल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. कारण जर का आमचं महाबोधी विहार जर का आम्हाला ताब्यात मिळालं नाही तर उद्या आमच्या विभागातली जी बौद्ध विहार आहेत ती सुद्धा आमच्या हातातून निसटून जातील. त्यासाठी आपण आतापासूनच रस्त्यावर उतरण्याची तयारी करायची आहे. आणि जी लोक आज घरी बसलेले आहेत त्यांना पुढच्या वेळेस रस्त्यावर उतरून आपण हे आंदोलन जे आहे ते रात्रंदिवस चालू ठेवून सर्वांनी आम्हाला साथ द्यायची आहे. आणि यासाठी आपण प्रत्येक बांधवांनी रस्त्यावर उतरण्याचा निकराचा लढा द्यायचा आहे. एवढेच बोलते, इथेच थांबते. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. आदर्शांना वंदन. उपस्थित बनते यांनाही त्रिवार वंदन करते आहे. केंद्र महाराष्ट्र या सर्वांना सस्ने जय भीम करून पूर्ण मुंबई मधले 6 झोन 4 जिल्हे आलेले सर्व पदाधिकारी या सर्वांना सविनय जय भीम करून आपण आल्याबद्दल प्रथम आपलं हार्दिक असं स्वागत करते. कारण आपण वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित झालेला आहात. कारण ही आपली अस्मितेची लढाई आहे आणि त्या आपण सर्वांनी यशस्वी करणं गरजेचं आहे. कारण आपल्या एका डोळ्यात शांती आहे तर दुसऱ्या डोळ्यात क्रांती आहे. आपण शांतीत एवढ्या दिवस आपण शांततेत आपण मागणी केलेली आहे परंतु ती आपली पूर्ण झालेली नाही.
परंतु आपल्या जी डोळ्यात दुसरी क्रांती आहे ती क्रांती आपण आता सरकारला दाखवून द्यायची की बाबा जी आमची अस्मिता आहे, जे आमचे महाविहार आहे, जे आमचे पवित्र स्थळ आहे, त्यामध्ये तुम्ही जो कब्जा केलेला आहे ही सरकारनं जाग व्हायला पाहिजे. कारण ही लोक जर बाहेर देशात जर कुठे गेले तर ते काय म्हणतात, आम्ही बुद्धांच्या भूमीतून आलेलो आहोत. म्हणजे त्यांना थोडी तरी काय वाटायला पाहिजे, तुम्ही जे बुद्ध विहार आहे त्याच्यामध्ये तुमची ब्राह्मण मंडळी बसवलेली आहे आणि तुम्ही काय सांगता तर आम्ही कुठून आलेलो आहोत, तर तुमच्या बुद्धभूमीतून आलेलो आहोत. तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि आमची जी पवित्र स्थळं आहेत, जी आमची महाबोधी महाविहार आहे ते आमच्या ताब्यात यायला पाहिजे. आमची महूची जन्मभूमी आहे बाबासाहेब आंबेडकरांची, ती आमच्या ताब्यात यायला पाहिजे. जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी 5 ते 10 लाख लोकांना धम्मदीक्षा दिलेली आहे, ती नागपूरची दीक्षाभूमी आमच्या ताब्यात यायला पाहिजे. कारण ती आमची पवित्र स्थळ आहेत आणि ती आमची अस्मिता आहे. आणि म्हणून सर्वांचं हे एकच ध्येय असलं पाहिजे की स्वागत करतो. आज आपण सूर्यपुत्र भैया आंबेडकरांचा स्मृती संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांनी आवाहन केलं आहे की आजच्या दिवशी संपूर्ण भारतामध्ये एका दिवशी आपला पहिला जो टप्पा आहे तो पार पडलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झालेली आहे. या सरकारला आवाहन करायचं की जर तुम्ही या आमच्या ताबडतोब हातामध्ये नाही दिला, आमचा अंडर दिलं नाही, त्याच्यापेक्षा आम्ही अधिक आक्रमण करू आणि आमचे अवरात्र काम असं चालू ठेवू. आज संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये हे दुसरा टप्पा चालू आहे. प्रत्येक जिल्हा कार्यालयासमोर, प्रत्येक ऑफिस मध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा आंदोलन मोठ्या प्रमाणात आहे. आज मुंबईमध्ये आहे आणि संपूर्ण भारतात आहे. या मोर्चाला आल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि हा लढा आपल्याला कायम तेजस्वी करून असंच लढायचं आहे. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान. महाराष्ट्र राज्य शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय मुंबई महिला आघाडीच्या अध्यक्षा आरोग्य सोनीताई. सर्वप्रथम रोहिणी नदीच्या वादावरनं दुःखाचं कारण शोधत संपूर्ण मानवाला कल्याणाचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध क्रांती प्रतिक्रांतीच्या लढाईनंतर या जगाला उघड्या डोळ्यांचा बुद्ध देणारे, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी विनम्र अभिवादन करते. आज सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन आहे. स्मृती दिनानिमित्त मी भैयासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला वंदन करते. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या चळवळीचा, बौद्ध धम्माच्या चळवळीचा रथ जो दिला होता आपल्या समाजाला, या चळवळीचा रथ आपल्या खांद्यावरती घेऊन अगदी ताकदीने, अगदी निष्ठेने हा रथ जे आज समाजामध्ये जाऊन आपल्या लोकांच्या भूमिका मांडत आहेत, आपले प्रश्न जाणून घेत आहेत, असे आपल्या सर्वांचं ऊर्जा स्रोत समता सैनिक दलाचे प्रमुख, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्माननीय भीमराव साहेब आंबेडकर, त्याचसोबत इथल्या वंचित शोषित घटकाला राजकीय परिघापासून उपेक्षित ठेवलेल्या सर्व घटकांना राजकारणाच्या केंद्रबिंदूस्थानी घेऊन येणारे तुम्हा आम्हा सर्वांचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर, इथे उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे, समता सैनिक दलाचे, वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महाराष्ट्राच्या, मुंबईच्या विविध ठिकाणावरून आलेले सर्व धम्म बांधव, धम्म भगिनी, तुम्हा सर्वांना माझा सविनय जय भीम, नमो बुद्धाय. खर तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की हे आंदोलन अगदी जागतिक लेवलला जाऊन पोहोचलेलं आहे, पण शासनाकडनं कुठल्याही पद्धतीची आपल्याला याच्यावरती भूमिका आलेली आपल्याला दिसत नाहीये. आणि आज आपण अगदी ताकदीने या आझाद मैदानवरती महाबोधी बुद्ध विहार हे इथल्या मनुवाद्यांच्या ताब्यातून मुक्त व्हावं यासाठी इथे जमलेलो आहोत. खर तर वंचित बहुजन आघाडी
आंदोलनाच्या अगदी दिवसाच्या सुरुवातीपासनं, पहिल्या दिवसापासनं या आंदोलनाच्या सोबत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विविध सिग्नेचर कॅम्पेन्स हे महाराष्ट्रभरामध्ये, मुंबईभरामध्ये राबवले गेले होते. आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीकडे 9 लाख सिग्नेचर कॅम्पेन्स आहेत या आंदोलनाच्या संदर्भात. वंचित बहुजन आघाडीने आणि भारतीय बौद्ध महासभेच्या एकत्रित माध्यमातून आपण मुंबईमध्ये आणि या महाराष्ट्रातल्या काही ठराविक जिल्ह्यांमध्ये बौद्ध समाज संवाद दौरे पार पडले होते. आणि या बौद्ध समाज संवाद दौऱ्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश होता हे आंदोलन अगदी समाजाच्या शेवटच्या घटकाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं. वर्षावासाचे विविध कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत. त्या प्रत्येक वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही या आंदोलनाची भूमिका घेऊन जात आहोत. स्वतः श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर, भीमराव साहेब आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर यांनी या आंदोलनाच्या स्थळी भेट दिली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं की राजकीय सत्ता ही सर्व यशांची गुरुकिल्ली आहे, आपण आज धार्मिकरित्या या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. पण जर आपल्याला आपले प्रश्न सोडवायचे असतील, आपल्याला आपल्या प्रश्नांवरती या शासनाकडनं उत्तर हवी असतील, तर आपल्याला राजकीय दृष्ट्या देखील मजबूत होणं तितकंच गरजेचं आहे. अनेक मुद्दे आहेत आपल्या समाजाचे. आपण बघतोय की कशा पद्धतीने आपण बौद्ध आहोत म्हणून आपल्या महत्वाच्या प्रगतीपासून आपल्याला दूर लोटण्याचं काम हे इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे. आणि याच्यामध्ये फक्त बीजेपी एकटी कारणीभूत नाहीये, तर इथली काँग्रेस सुद्धा तितकीच जबाबदार आहे. आज आपल्या समाजासाठी अनेक प्रगतीची माध्यमं आहेत, पण ती प्रत्येक प्रगतीची माध्यमं यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू दिली जात नाही. शैक्षणिक चळवळीमध्ये जर बघितलं तर विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत, फ्री शिपचे प्रश्न आहेत. आपल्या आर्थिक चळवळीकडे जर बघितलं, एक मिनिट मला बोलू द्या. आपल्या आर्थिक चळवळीकडे जर आपण बघितलं तरी सुद्धा बरेचसे प्रश्न आहेत. आणि आज हे महाबोधी बुद्ध विहाराचं जे आंदोलन या ठिकाणी उभं राहिलेलं आहे, तर यावरती कोणी मात्र बोलायला या ठिकाणी तयार नाहीये. स्वतः बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर घराण्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलीही व्यक्ती आज या घटनेवरती बोलायला तयार नाहीये. त्यामुळे तुम्ही आम्ही इथे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कुणाच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. मी तुमचा वेळ घेतला, तुम्ही मला इथे बोलायला दिलं त्याबद्दल मी भगवान गौतम बुद्धांचा. यानंतर महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष आदरणीय युजी बोराडे महाराष्ट्र राज्य मुंबई युवा अध्यक्ष महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सर्व महामानवांना वंदन करतो. मंचकावर उपस्थित सर्वांना या ठिकाणी जय भीम. 9 मुद्दा आहे. भीमराव साहेब आंबेडकर आगे बढ़ो. साहेबांचं आगमन होत आहे, आवाज जोरदार आहे. भीमराव साहेब आंबेडकर आगे बढ़ो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुक्त करा, मुक्त करा. आवाज वाढला पाहिजे. मुक्त करा, मुक्त करा. या ठिकाणी मला 2 मिनिटाचा वेळ दिला. मी एवढं सांगेन की आंबेडकर परिवारातर्फे आंबेडकर शब्दांचा किती महत्व आहे हे मी 2 मिनिटात सांगणार आहे की या ठिकाणी